काल आपण बघितलं होतं की जे काही पुनर्जन्म आहे तर तो पुनर्जन्म कसा होतो, कशाचा होतो हे आपण बघितलेलं होतं. आणि त्यामध्ये जे काही 4 धातूपासून आपले शरीर बनलेलं असते, त्या 4 धातू ते शरीर मृत पावल्याच्या नंतर त्या धातूचं वर्गीकरण होते, तर त्यामध्ये त्याला पुनर्जन्म असं म्हणलेलं आहे. तर यामुळं पुनर्जन्म कोणाचा हे असं आपण बघितलेलं होतं. यानंतर आज आपल्याला बघायचं आहे सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा. एकदा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का, या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तर त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही आपलं शरीर असते, मनुष्याचं जे शरीर असते, तर ते शरीर ज्या 4 भौतिक काही अंश असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, हवा हे अशा प्रकारचे जे काही 4 भौतिक अंश असतात, तर ते अंश एका जागी आल्याच्या नंतरच त्या माणसाचा जन्म शरीर तयार होते असं सांगतात. आणि जोपर्यंत हे 4 वस्तू एकत्र येणार नाहीत तोपर्यंत माणसाचा जन्म हे निश्चित नाही किंवा होऊ शकत नाही. म्हणूनच याप्रमाणे जे काही पुनर्जन्म आहे ते 4 अंशाचा आहे असं सांगितलं होतं. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक वंशाच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. आता या ठिकाणी जे काही बुद्धाचा धम्म आहे तर त्या धम्माचा जर विचार केला तर यामध्ये जे काही एखादा मृत मनुष्य असेल तर असे वेगवेगळे मृत मनुष्य घेतले, समजा 2, 4, 8, 10 मृत मनुष्य घेतले आणि एकातला समजा पाय घेतला, एकातला समजा दुसरं काहीतरी हात घेतला, एकातलं नाक घेतलं, एकाचे डोळे घेतले, असं जर करून जर झालं असतं आणि एक नवीन माणूस बनला असता तर कदाचित आपण त्याला माणसापासून पुनर्जन्म झालेला आहे असं आपण मानलं असतं. परंतु हे शक्य नाही, तो एकाच मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. म्हणजे असं जरी कदाचित झालं की अलग अलग माणसापासून, मृत माणसापासून अलग अलग समजा अवयव घेतले तर ते एका माणसाचा पुनर्जन्म कसा होऊ शकेल. मग तिथे जेवढ्या लोकांपासून घेतलं, जे 10 लोकांपासून घेतलं असेल तर 10 लोकांचा मग ते पुनर्जन्म होईल, एकाचा होऊ शकत नाही. त्यामुळं हे सुद्धा खोटं ठरू शकते. भिकुनी खेमा हिने हा मुद्दा पशंती राजाला चांगला स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारचं जे काही स्पष्टीकरण आहे ते भगवान बुद्धाची जे काही भिकुनी होती खेमा नावाची, तर या खेमा नावाच्या भिकुनीनं ते पशनदी नावाचा जे राजा होता तर त्या राजाला ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते. तर एक वेळेस भगवान बुद्ध जे होते तर हे श्रावस्ती नगर मध्ये असलेलं अनाथपिंडकाचं जेतवनाराम हे होतं. त्या ठिकाणी भगवान बुद्ध वास्तव्यामध्ये होते, राहायला होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती. आणि ज्या वेळेस भगवान बुद्ध हे अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते त्यावेळेस या बुद्धाची जे काही भिकुनी होती एक खेमा नावाची, तर ही श्रावस्तीमध्ये असलेल्या म्हणजे बुद्ध राहत गेले त्याच्या बाजूच्या एरियामध्ये म्हणजे श्रावस्ती मधल्या साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती. म्हणजे तोरणवत्थू बाजूला आहे आणि जे काही जेतवनाराम आहे ते बाजूला आहे. तर आजूबाजूला असलेल्या एरियाने एकीकडे भगवान बुद्ध राहत होते आणि एकीकडे खेमा नावाची भिकुनी राहत होती. यावेळी कौशल राजा पशंती साकेतून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला आणि त्यावेळेस काय झालं की जो तिथला राजा होता कौशल राजा हा पशे नदी साकेतून हे श्रावस्तीला जात होता. आणि श्रावस्तीला जाता रस्त्यामध्ये त्या ठिकाणी तोरणवत्थू हे सुद्धा नगर मधामध्ये मिळते. त्यामुळं म्हणजे ज्या तोरणवत्थू मध्ये जे हे भिकुनी होती तर तो एरिया त्याच्या मधामध्ये होता. म्हणून जे राजा
चलता चलता त्या तोरण वस्तूला गेला आणि तिथं काही एक दिवस राहिला. पशनदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. आणि त्यावेळेस पशनदीने एका माणसाला बोलवलं आणि बोलवून सांगितलं की हे बघ, सन्माननीय म्हणजे एखादा कोणीतरी मोठा ब्राह्मण असेल किंवा जाणकार माणूस जे असेल तर त्या एखाद्या माणसाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तरुण वस्तूत राज सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. आणि अशा प्रमाणे पसंतीतील राजाने जे काही सांगितलं होतं की कोणीतरी चांगला एखादा जे जाणकार असेल असा माणूस घेऊन ये, तर तो जो ज्याला सांगितलं होतं तो गेला आणि कोणीतरी हुशार आहे का असं बघू लागला. कोणी भिक्खू आहे का, कोणी एखादा ब्राह्मण आहे का जे जाणकार असायला पाहिजे किंवा शिक्षण घेतलेला असायला पाहिजे, म्हणजे काही प्रश्न उद्भवले समजा त्याचं उत्तर त्याने द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारचा तो बघू लागला, परंतु अशा प्रकारचा कोणीही माणूस त्या माणसाला भेटला नाही. शेवटी तोरण वस्तूमध्ये राहाव्यात असलेली भिक्खूनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कौशलराज पशनदीकडे गेला आणि म्हणाला. आता जेव्हा त्याला हुशार असं कोणीच भेटलं नाही, तेव्हा मग त्या तेथे असलेली जे काही भिक्खुनी होती खेमा नावाची भिक्खुनी फक्त त्यांना भेटली. म्हणून त्यानं काय केलं की हे जी भिक्खुनी होती या भिक्खुनीलाच घेऊन प्रसेनजित राजाकडे आले. महाराज, आपण आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणीही दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसिद्ध आहे की विचार संपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवाद कुशल आणि प्रत्युत्पन्नाची अशी अरहंत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. आणि त्या खेमा नावाच्या भिक्खुनीला जेव्हा ते त्या राजाजवळ घेऊन आल्यानंतर राजाला म्हणाला की मी सर्वीकडे शोधला आहे, परंतु अशा प्रकारचा कोणीही व्यक्ती जो जाणकार आहे असा जाणकार व्यक्ती मला कोणीही भेटला नाही, परंतु एक भिक्खुनी आहे खेमा नावाची, ते मला भेटली आणि तिच्यामध्ये हे सर्वच काही गुण आहेत. त्यानं जे काही पूर्ण विचार संपन्न गुण तिच्याकडे आहेत किंवा ती विचक्षण आहे किंवा बहुश्रुत म्हणजे अलग अलग गुणाने सर्व परिपूर्ण आहे आणि वादविवाद करण्यामध्ये सुद्धा कुशल आहे. अशा प्रकारची जी काही एक स्त्री आहे जी भगवान बुद्धाची शिष्या आहे आणि हे मला भेटली, म्हणून मी या स्त्रीला आपल्यापाशी घेऊन आलेलो आहो. तर यांचा स्वीकार करा किंवा हे त्या प्रकारे योग्यच आहे असं ते त्या राजाला सांगू लागला. हे ऐकल्यावर कौशलराज पशनदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला. आणि हे त्या माणसानं सांगितल्याच्या नंतर राजाने हे सर्व ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याच्या नंतर तो त्या भिक्खुनीकडे गेला आणि भिक्खुनीला अभिवादन केलं. हेमा भिक्खुनीला अभिवादन केलं आणि अभिवादन करून त्यांच्या एका बाजूला आसनावर राजा हा बसला. या विषयासंबंधी आपले म्हणणे काय, मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या राजानं त्या भिक्खुनीला विचारलं की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या प्रश्नाचे उत्तर काय असेल. आणि प्रश्न असा आहे की भगवान बुद्ध जे आहेत तर ते भगवान बुद्ध यांचं अस्तित्व नंतर राहील का, म्हणजे त्यांचा समजा मृत्यू झाला, त्याचं जे शरीर आहे त्यांचं ते शरीर मृत्यू पावलं तर त्यानंतर हे भगवान बुद्ध राहतील का. म्हणजे त्यांचा विचाराचा तात्पर्य असा होता की हे भगवान बुद्ध परत सुद्धा आणखी पुनर्जन्म घेतील का, असा त्यांचा हे समजा अस्तित्व होतं. त्यानंतर ते भिक्खुनी जे आहे ते म्हणते महाराज हे गुण तथागताने स्पष्ट केलेले नाही. तेव्हा ते भिक्खुनी काय म्हणते की महाराज अशा प्रकारचं कोणतेही गुण किंवा जे काही बुद्धाचे असे काही प्रकारचे विचार असलेले असे विचार कोणतेही प्रकट केलेले नाहीत भगवान बुद्धानं. तथागताचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. भगवंताने हे गुण उकळून न सांगायचे कारण काय असावे बरे. आणि जेव्हा या राजाला असं कळते की भगवान बुद्धानं असं कोणतीही गोष्ट सांगितली नाही किंवा जे काही याच्याशी निगडीत असलेले संबंध, जे काही पुनर्जन्म असेल, आत्मा असेल, माणसाचं नंतर काय होते का, अगोदर काही असते का, याच्याविषयी खूप सारे प्रश्न त्या राजानं त्या भिक्खुनीला विचारले, परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या भिक्खुनीनं काय दिलं
की याच्या प्रकारचं कोणतेही विचार भगवंताने केलेले नाहीत, अशा प्रकारचं कोणतेही उत्तर भगवंताने तयार केलं नाही किंवा कोणत्याही धम्मप्रवचनात याबद्दल भगवान बुद्धानं कधीही सांगितलं नाही. मग हे सर्व ऐकून ते जे राजा होता तर ते राजा काय म्हणते की भगवान बुद्धाकडे सर्व प्रश्नाची उत्तरे आहेत आणि त्यांचा जो मार्ग आहे, त्यांचं जे धम्मप्रवचन आहे हे जग कल्याणकारी आहे. आणि मग असं एवढं असताना जे बुद्ध आहे ते सर्व गुणाने संपन्न असताना, सर्व विचाराने संपन्न असताना सुद्धा त्या भगवंतानी या प्रश्नाचं उत्तर का दिलं नसावं असं सुद्धा तो नंतर परत विचारतो. आणि त्यानंतर ते भिक्खुनी म्हणते की महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणाची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल. आता यानंतर जेव्हा तो राजा म्हणाला की भगवंतांना या प्रश्नाचं उत्तर का तयार केलं नसेल, अशा प्रश्नाचं उत्तर काही ना काहीतरी असेल, का दिलं नसेल कोणाला, तर त्यानंतर जे भिक्खुनी आहे ते भिक्खुनी त्या राजाला काय म्हणते की महाराज, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नातून देतो जे तुम्ही स्वतः समजून जाल. तेव्हा मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. आणि प्रश्न असा विचारला त्या भिक्खुनीने की आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या पाहण्यामध्ये किंवा आपल्या ऐकण्यामध्ये असा एखादा गणित तज्ञ माणूस आहे का, गणितामध्ये परफेक्ट असणारा एखादा असा माणूस आहे का की जो माणूस एखाद्या गंगेमध्ये जे वाळू असते की नाही, या वाळूची गणती 1-2 न करायची किंवा 100 न करायची किंवा 1000 न करायची किंवा एका लाखानं करायची, परंतु पूर्ण वाळूची गणती करून दाखवायची, असं कोणी एखादा व्यक्ती तुमच्याकडे आहे का? आणि तेव्हा तो महाराज म्हणाला, नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? आणि त्यानंतर त्या भिक्खुनीने दुसरा प्रश्न त्या महाराजाला केला. काय केला की महाराज, मग एखादा असा गणितामध्ये जे परफेक्ट असणारा, जो गणित तज्ञ असणारा एखादा माणूस असा आहे का की जे समुद्रामध्ये असलेलं जे पाणी आहे तर हे पाणी किती लिटर असेल, किती 1000 लिटर असेल आणि किती लाख लिटर असेल याचं मोजमाप करू शकते का? आणि त्यानंतर सुद्धा तो महाराज काय म्हणतो राजा की नाही, असा कोणीच नाही. तेव्हा भिक्खुनी म्हणते की असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद आणि अगाध आहे. म्हणजे राजा काय म्हणते, जेव्हा भिक्खुनीने विचारलं की असं का आहे तुमच्या राज्यामध्ये, तर गणितामध्ये खूप सारे परफेक्ट असे माणसं आहेत, गणित तज्ञ माणसं आहेत, मोठमोठा हिशोब लावतात, आणि असे असून सुद्धा ते या गोष्टीचा हिशोब का लावत नाहीत, असे का? तर त्यावेळेस ते राजा काय म्हणते की हे जे समुद्र आहे हे समुद्र अमर्याद आहे, म्हणजे ज्याची काही मर्यादा नाही. जेवढं पाणी काढत राहिलं तेवढंच पाणी त्या समुद्रामध्ये जमा होत राहते. जेवढं एखाद्या त्या गंगामधली रेती काढत जाऊ तेवढीच रेती तिथे जमा होत राहते. म्हणजे काढणारा रेती काढून काढून थकेल, परंतु तिथली रेती संपत नाही. आणि म्हणून ती रेती असेल किंवा त्या समुद्रातलं पाणी असेल हे अमर्याद आहे आणि म्हणून त्याची मोजमाप करता येत नाही, असं तो राजा त्या ठिकाणी म्हणाला. तर तेव्हा ती भिक्खुनी काय म्हणते की त्याप्रमाणेच महाराज, तथागताने देह परिव्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या ताल वृक्षासारखे परत उगवणार नाहीत. तथागताच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहे. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणीही विधान लावू शकत नाही. आणि त्यानंतर जे भिक्खुनी आहे तर भिक्खुनी काय म्हणते की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अमर्याद पाणी आहे, गंगेमध्ये अमर्याद रेती आहे, वाळू आहे, त्याचप्रमाणे बुद्ध सुद्धा आहेत. आणि या बुद्धाच्या सुद्धा जे काही जन्म असतील किंवा मृत्यू पावल्यानंतर ते असतील की नाही असतील याची गणता कोणीही घेतलेली नाही. आणि त्यामुळं या शब्दावर त्यांनी कोणतेही कथन केलेलं नाही, कोणताही विचार केलेला नाही. तथागतांची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करू केल्यास त्या वेदना तथागतांनी
परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत, वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि आगाध आहेत, तेव्हा मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही हे विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. आणि त्यानंतर काय सांगितलं की ज्या गोष्टीसाठी पुनर्जन्म घ्यायची गरज पडल, ज्या गोष्टीसाठी आपलं काही ना काहीतरी शिल्लक आहे, मी आणखी 4 दिवस वाचलो पाहिजे असं म्हणण्याची ज्याला गरज पडेल, तर अशी गरज कोणाला पडत असते की ज्याचं काही ना काहीतरी मागं राहिलेलं असते, काहीतरी दुःखाचं निवारण राहत असते, काहीतरी सुख बघायचं राहत असते, कोणाला काहीतरी प्रॉपर्टी घ्यायचं बघायचं, धन दौलत कमवायची असते, कोणाला घर बांधून बघायचं असते, कोणाला आपले पोरं लहानाचे मोठे झालेले बघायचे असतात, ते पोरं काहीतरी मोठे कोणते तरी ऑफिसर झालेले बघायचे असतात. म्हणजे अच्छा काही ना काहीतरी इच्छा त्या माणसाच्या मागे राहतात, म्हणून तो पुनर्जन्म घेण्याचा किंवा मी आणखी काही दिवस जगावा याचा विचार करतो. परंतु भगवान बुद्धाचं तसं नाही आहे. भगवान बुद्धानं सर्व दुःख नाहीसं केलेलं आहे, स्वतःच सर्व सुख हे उपभोगत आहेत, सर्व जे काही या जन्मामध्ये आपण मिळवायला पाहिजे ते सर्व काही मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या जन्मातून ती मुक्त झालेले आहेत आत्ताच. म्हणजे आता ते माणूस राहिलेत का? माणूस नाहीत. अगोदर माणूस होते पण आता ते माणूस नाही राहिले. आता ते एका देवाचं समजा स्थान त्यांनी घेतलेलं आहे, एका भगवंताचं स्थान गेलेलं आहे, त्यांनी बुद्ध झालेले आहेत, त्यांनी अरहंत झालेले आहेत. म्हणजे या शरीराचं आणि त्यांचं खूप मोठा फरक आहे. म्हणून त्यांनी आपल्या जीवनातलं जे बी काही आहे ते सर्व काही कुशल केलेला आहे किंवा आत्मसात केलेला आहे. म्हणून त्यांचा पुनर्जन्म होईल की नाही होईल यांच्याबद्दल काहीही घेणं देणं नाही. त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागताची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण त्या सर्वांपासून समुक्त विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि आगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागताच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. आणि याचप्रमाणे ज्या माणसाला एखाद्या संज्ञा असतात, संज्ञा म्हणजे जे काही जाणणं असेल तर असं असेल किंवा त्या माणसावर काही ना काहीतरी संस्कार पडायचे असतात, मग चांगले असतील वाईट असतील कोणते संस्कार असू द्या, तर संस्कार हे सरासरी चांगलेच राहतात. आणि त्यानंतर जे काही विज्ञान असेल, विज्ञान म्हणजे जे काही आपल्या जाणीवा असतील, तर असं सर्व काही भगवान बुद्धानं आत्मसात केलेलं आहे. म्हणून त्यांचं राहणं न राहणं याच्या संबंधीचा कोणताही फरक पडत नाही. म्हणजे ते आता समुद्रासारखे अमर्याद झालेले आहेत, ते मर्यादेमध्ये नाहीत राहत असं त्या. म्हणजे ते कोणाच्या तरी मोजण्यामध्ये येत नाहीत, तर ते मोजण्याच्या पलीकडे गेलेले आहेत असं ते भिक्खुनी त्या ठिकाणी म्हणते. खेमाचे हे शब्द ऐकून कौशल राजा पसंती आनंदित झाला, आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. आणि असं ऐकल्याच्या नंतर जे काही सर्व खेमाचं बोलणं होतं हे सांगितले ऐकल्याच्या नंतर हे राजा जे होता पसंती, हा राजा आनंदित झाला. म्हणजे त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि आनंदित होऊन नंतर तो त्या खेमा भिक्खुनीला त्यानं वंदन केलं आणि वंदन करून नंतर ते राजा त्या ठिकाणून निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसंती तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? आता या ठिकाणी परत एकदा भगवान बुद्धाकडे हा राजा प्रसंगी गेला होता. मग राजा भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर आता जे काही खेमानं जे काही सांगलेलं होतं तर ते सर्व ऐकलंच होतं. त्याच्यामुळं जे काही त्यांचं बुद्धाचं जे काही शरीर आहे ते सर्व पावन झालेलं आहे हे त्यांना कळालेलं होतं आणि अमर्याद झालेलं आहे हे सुद्धा कळालेलं होतं. मग हे भगवान बुद्धाला सरळ प्रश्न विचारतात की भगवान, म्हणजे याचा अर्थ असा होते का की तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्वच नाही असं होईल का? आणि त्यावेळेस बुद्ध म्हणतात की महाराजा, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की राजा, अशा संबंधात या विचारामध्ये काहीही बोललेलं नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? मग जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मी अशा संबंधी काही बोललेलं नाही, असा काही विचार केलेला नाही, तर मग त्यावरती राजा म्हणते की मग याचा अर्थ असा आहे का की तुमचा पुनर्जन्म होईल किंवा यांच्या पुढच्या जन्मामध्ये तुम्ही असाल? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की महाराज, मी तसेही म्हटलेले नाही.
नंतर त्याने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले आणि त्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मी कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही, तर त्यानंतर जे काही एक खेमा नावाची जे भिकुणी होती, या भिकुणीला जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्न या राजाने भगवान बुद्धाला विचारले. तेव्हा भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेच नाही, तर भगवान या न सांगण्याचे कारण काय. आणि त्यानंतर बुद्धाला ते महाराज विचारते की महाराज, मी जे प्रश्न विचारतो तुम्हाला तर तुम्ही याच्यावर विचार केला नाही म्हणता किंवा काही याच्याबद्दल बोलत नाही, मग तुमचं याच्यानंतर अस्तित्व आहे बी नाही मग हे कळत नाही किंवा नाही हे असंही कळत नाही, मग या असं म्हणजे न सांगण्याचं जे काही तुम्ही कारण याचं सांगत ना, तर या न सांगण्याचं काही कारण आहे का. तर तेव्हा बुद्ध म्हणतात, महाराजा मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तशी उत्तर दे. ज्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच प्रश्न प्रश्न विचारले आणि त्यानंतर भगवान बुद्धानं सुद्धा ज्याप्रमाणे खेमा या भिकुणीनं बोललं होतं त्याप्रमाणे भगवान बुद्धाने सुद्धा त्या राजाला प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर साहजिकच ते सुद्धा त्या ठिकाणी त्या राजाला सुद्धा प्रश्न आलेले नाहीत. भगवान ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्याने दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. आणि ज्या वेळेस भगवान बुद्धानं सुद्धा जसं खेमो या भिकुणीनं उत्तर दिलं होतं त्याचप्रमाणे भगवान बुद्धानं सुद्धा त्या राजाला उत्तर दिलं. आणि असं उत्तर ऐकल्याच्या नंतर जो राजा होता हा राजा काय म्हणतो की आश्चर्य आहे की जसं ज्याप्रमाणे समजा तुम्ही एका जागी दोघं नसताना सुद्धा ज्याप्रमाणे खेमा या भिकुणीने ज्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये न चुकता कुठेही कमी जास्त न करता जशाच तसं तुम्ही सुद्धा उत्तर दिलं आणि हे सुसंगत आणि उच्चतम आहे असं तो राजा म्हणतो. भगवान, एका समयी मी भिकुणी खेम्याकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखे तिने अक्षरशः उत्तर दिले होते. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. आणि भगवान बुद्धाला ते राजा सांगते की खेमो जे भिकुणी आहे तर त्या भिकुणीने सुद्धा मला हेच उत्तर दिलं होतं आणि सेम तसं तुम्ही मला उत्तर दिलं आहे. आणि त्यानंतर तो राजा म्हणते की भगवान, आम्ही कामाचे माणसं आहोत, आम्हाला काम करावं लागते आणि त्यामुळं आता आम्ही इथून जातो, आम्हाला आज्ञा द्यावी असं तो भगवान बुद्धापासून परवानगी घेते. ज्यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध त्याला आशीर्वाद देतात की ज्यावेळी जे काही उचित प्रकारचं जे काही करायचं असेल अशा प्रकारचं तू कर. या शब्दाने आनंदित होऊन भगवंताला अभिवादन करून कौशल राजा पसंती आपल्या मार्गाला लागला. आणि हे भगवान बुद्धाचं जे काही आशीर्वाद होता तर हे आशीर्वाद रूपी शब्द ऐकून हा राजा खूप आनंदी झाला आणि आनंदी होऊन तो राजाला वंदन केले आणि राजाला वंदन करून तो आपल्या मार्गाने निघाला. तथागताला वंदन केलं आणि तो राजा निघून गेला. यानंतर आपल्याला कर्माबद्दल बघायचं आहे की बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मा सिद्धांत समान आहेत काय. म्हणजे जे काही बुद्धानं सांगलेले कर्म असतील किंवा जे काही ब्राह्मणी वादातले जे काही कर्म आहेत तर हे कर्म समान आहेत की वेगळे आहेत हे आपल्याला बघायचं आहे. बौद्ध धर्मात कर्म सिद्धांता इतका इतर कोणताही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. आणि अशा प्रकारे जे काही बौद्ध धर्म आहे तर या बौद्ध धर्मात जे काही कर्म सिद्धांताचा जे काही विचार आहे, जे काही म्हणणं आहे तर ते इतर जे काही दुसरे जे काही धर्म आहेत, जे ब्राह्मणेतर धर्म आहेत, अशा कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. म्हणजे जे काही भगवान बुद्धाचा जे काही धम्म आहे तर या धम्मा इतका दुसऱ्याने गोंधळ केला. म्हणजे भगवान बुद्धाचा खूप किचकट आहे, समजून घ्यायला खूप उशीर लागते आणि जेव्हा समजलं तर तेव्हा माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तर असा हा बुद्धाचा धम्म आहे. बौद्ध धर्मात त्यांचे स्थान कोणते आणि त्यांचा विशेष अर्थ काय हे अगोदर सांगितलेले आहे. आज्ञे हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणता येईल की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी व हिंदू धर्म एकच आहे. आणि अशामध्ये जे काही काय म्हणतात, जे काही अडाणी लोक आहेत, समजा अडाणी हिंदू असतात समजा, तर हे लोक काय म्हणतील समजा की जे काही बुद्धाचा धर्म असेल किंवा जे काही ब्राह्मणी धर्म असेल तर हे दोन्ही एकच आहेत असं म्हणू शकतात ते.
पण सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू आत्मीय बहुजन समाजाची बुद्धी स्पृशपर गैरसमजूत करणे हा आहे. आता ज्या वेळेस ज्या गोष्टीचं आकलन नसलेलं किंवा जे काही अडाणी लोक आहेत, तर हे अडाणी लोक म्हणतात की जे काही ब्राह्मणोत्तर जो काही धर्म असेल किंवा जो काही बुद्धाचा धर्म असेल तर तो समान आहे. परंतु जे काही सुज्ञ लोक आहेत, जे काही जाणकार लोक आहेत, तर हे लोक सुद्धा तसेच म्हणतात की जे काही बुद्धाचा धर्म आहे आणि जे काही ब्राह्मणोत्तर धर्म आहे हा धर्म सारखाच आहे. तर हे आता जे अडाणी म्हणतात त्याचा आपण समजू शकतो, परंतु जे हुशार आहेत, शिकलेले आहेत, त्याने का असं म्हणावं? तर त्यांचा फक्त या ठिकाणी एवढंच कारण सांगता येते की ते हेतू पुरस्पर म्हणजे जाणून बुजून सांगतात की हे ते सारखंच आहे. म्हणजे त्यांना जे काही बुद्धाचं स्थान आहे ते बुद्धाचं स्थान निर्माण होऊन द्यायचं नाही. त्यामुळं ते बुद्धाला आता बघा, आता बी कोणी काय म्हणते, जे काही ते काहीतरी समजा ते वामन वगैरे काय म्हणतात त्याचा दावा पुनर्जन्म किंवा अवतार बुद्धाला म्हणतात. तर अशा प्रकारे जे काही बुद्धाचं जे काही हे आहे, ज्ञान आहे, जे काही धर्म आहे, हा धर्म विस्तरून जाऊ द्यायचा नाही, म्हणजे इकडे तिकडे पसरू द्यायचा नाही. म्हणजे त्याला काहीतरी आपलंच हे गालबोट लावायचे त्याच्यामध्ये की हा काहीतरी हिंदू धर्माचाच आहे किंवा असंच आहे तसंच आहे म्हणून. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्म सिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहे. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयी एक समान परिभाषेचे सहाय्य होते. आणि अशा प्रकारे जे काही त्यांची जी काही द्वेषबुद्धी असते म्हणजे खतवेशीपणा, की जे कोणी वरी चाललेला असेल किंवा ज्याचे काही चांगले गुण असतील ते गुण आता लोकांमध्ये पसरून लोकांच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि समजा बुद्धाचा धर्म ऐकून किंवा बुद्धाचा जो धर्म आहे ती ऐकून अंगीकारल्यामुळे जर लोकांचं कल्याण होत राहील तर मग याचे पोट कसे भरतील, ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याला त्याच्या पोटाचं पडलेलं आहे. त्याला माहित आहे हे जर लोक आपल्यापासून दूर गेले तर उद्या आपल्याला दक्षिणा कोण देणार आहे. म्हणून त्यांनी भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तो धम्म वरी येऊ दिला नाही, बल्कि त्याला सुद्धा हिंदू धर्माचं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणून वस्तुस्थिती काय आहे यांचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच जे काही भगवान बुद्धाचा धर्म आहे, धम्म आहे, तर याचं नेमकं काय विचार आहेत किंवा नेमका हा धम्म काय सांगतो हे आपण बारीक नजरेनं किंवा बारीक विचार करून आपण तपासला पाहिजे, बघितला पाहिजे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्म सिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्म सिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. आणि यामुळं शब्दामध्ये कितीही सारखेपणा असेल, म्हणजे धर्म तो बी धम्म म्हणते, हे बी धम्म म्हणते, ब्राह्मण बी धम्मच म्हणतात आणि बुद्ध बी धम्मच म्हणतात. म्हणजे दोघाचा शब्दाचा अर्थ जरी सारखा असेल मात्र त्यांच्या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहे की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. आणि त्यामुळं यांचे जे काही आधार आहेत, जे काही ब्राह्मणी धर्म असेल किंवा जे काही बुद्धाचा धर्म असेल, तर याच्यामधले जे काही आधारशिला ही जर वेगवेगळी असेल तर त्यामुळं त्या दोन्ही मधून जे काही निघणारा निष्कर्ष असेल हा निष्कर्ष निश्चितच वेगळाच असेल. हिंदू कर्म सिद्धांताचे मुख्य तत्व खालीलप्रमाणे आहे. आता या ठिकाणी पहिलं जे काही हिंदूची कर्म सिद्धांत आहेत किंवा जो काही हिंदूचा धर्म आहे तर तो काय सांगतो ते या ठिकाणी दिलेला आहे. हिंदू कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. आता या ठिकाणी एक कारण सांगितलेलं आहे की जो काही ब्राह्मणी धर्म आहे तर हा ब्राह्मणी कर्म सिद्धांत सर्वस्व आत्म्यावर अवलंबून आहे. की आत्मा असते ते गेल्या जन्मात होता, पुढच्याही जन्मात येणार आहे आणि आपण चांगले काम केले तर ठीक आहे, नाही तर ते स्वर्गात आत्मा जाणार, नाही तर नरकात जाणार, अशा प्रकारचे त्यांचे विचार होते. परंतु जे काही बुद्धाचा धर्म आहे या बुद्धाच्या धर्मामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची आत्मा असेल किंवा काही अशा प्रकारचे कर्मकांड असतील याला कोणत्याही प्रकारचा थारा नाही. ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे. आणि जे काही ब्राह्मणाचा जो कर्म सिद्धांत आहे तो सिद्धांत कशावर आहे, जन्माजन्मावर अवलंबून आहे.
म्हणजे कसा आपण बघितलेला आहे समजा याच्यामध्ये अगोदर की माणसाचे जसे कर्म असतील तसा त्यांचा जन्म पुढच्या जन्मामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये जाते. म्हणजे म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये की या जन्मात तू जर चांगलं पुण्यकर्म केले असतील म्हणजे करशील तर पुढच्या जन्मात तू राजा होऊन जन्माला येशील. तू या जन्मामध्ये काहीतरी दान धर्माचे कर्म करशील तर पुढच्या जन्मामध्ये तू कोणता तरी एखादा मोठा तत्वज्ञानी होशील, संन्यासी होतील किंवा एखादा काय म्हणतात त्याला महाराज होशील असं म्हणतात. आणि तू जर वाईट कर्म केले तर पुढच्या जन्मात मग तू काहीतरी समजा एखाद्या काय म्हणतात त्या डुकराच्या जन्मामध्ये जाशील, नाही तर कुत्र्याच्या जन्मामध्ये जाशील, नाही तर एकदम दरिद्री माणसाच्या जन्मामध्ये जाशील. तर अशा प्रकारे जे काही सिद्धांत आहे हा ब्राह्मणी कर्म सिद्धांत आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असं मानल्यामुळे कर्म हे जन्मांतरी चालू राहते. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे आत्मा आहे आणि आत्म्याचा पुनर्जन्म हा ज्या ठिकाणी विचार निर्माण होते त्या ठिकाणी जो काही कर्म असतात तर हे कर्म जन्मांजन्म म्हणजे प्रत्येक जन्मात चांगलेच करायचे, प्रत्येक जन्मात चांगलेच करायचे, तरच आपण पुढच्या जन्मात चांगले करू. आता पुढच्या जन्मात आणखी चांगल्या जन्मात आपण गेलो तरी त्या जन्मात आणखी पूर्ण चांगले कर्म करायचे म्हणजे आणखी त्याच्या पुढच्या जन्मात चांगले जाऊ. तर अशा प्रकारचा जो काही सिद्धांत आहे हा ब्राह्मणोत्तर सिद्धांत आहे. बौद्ध धर्म आत्माच माहित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्म सिद्धांतात लागू होत नाही. आणि जो बुद्धाचा काही सिद्धांत आहे, बुद्धाचा जो काही धर्म आहे तो आत्माच मानत असल्या कारणानं त्याचा पुनर्जन्मही येत नाही, त्याचा कर्म बी येत नाहीत आणि त्याचं या जन्मात काय केलेल्या कर्माचं फळ पुढच्या जन्मात मिळेल हे बी येत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं पुढचा किंवा मागच्या जन्माचा काही संबंध नाही. देहा व्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जाते. आता जो काही ब्राह्मणाचा जो काही धर्म आहे तो धर्म काय सांगतो की हिंदू धर्मामध्ये असं मानलं जाते समजा की आपलं जे शरीर आहे फक्त हे शरीर मरते, परंतु शरीर मेल्याच्या नंतर त्याच्यामधला जे आत्मा आहे ते आत्मा कुठंतरी निघून जाते आणि ते कुठंतरी शाबित राहते आणि ते वाट बघत राहते की आता मी कुठं जन्म घेऊ. आणि अशा प्रकारे परत आणखी कोणतं तरी पुढचं शरीर धारण करते आणि परत जन्माला येते. अशा प्रकारचा हा हिंदू धर्म किंवा ब्राह्मणत्व धर्म आहे. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाही. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्यांचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा परिणाम. आणि या ठिकाणी जे काही हिंदू कर्म सिद्धांतामध्ये जे काही सांगितलेलं आहे की आपल्या कर्माचे जे काही फळ म्हणतात की नाही तर ते आपल्या कर्माचे जे काही मिळणारे फळ असतात त्यांचा जे परिणाम असते तर ते परिणाम दोन प्रकारचा असते. एक शरीरावर होणारा परिणाम आणि दुसरा आपल्या आत्म्यावर होणारा परिणाम. म्हणजे आपल्या आत्म्यावर जर वाईट परिणाम झाला तर आपला आत्मा कुठे जातो, नरकामध्ये जातो. आणि आपल्या शरीरावर जर वाईट परिणाम झाला तर आपल्या शरीराला काही ना काहीतरी समजा एखाद्या भिकाऱ्याच्या जन्मी जाऊ आपण, नाही तर एखाद्या प्राण्याच्या जन्मी जाऊ, नाही तर किड्या मुंगीच्या जन्मी जाऊ. अशा प्रकारचं जे काही आहे किंवा एखादी समजा हे असेल काय म्हणतात त्याला, एखादी समजा एखादा माणूस बिमार झाला तर बिमार झाल्याच्या नंतर त्याला चार लोक बघा सल्ले देणारे असतात. नाही तू काहीतरी वाईट केलं असेल म्हणून तुला ही बिमारी लागली. ते पहिले बघा ते कोड होते, ते कोड तेच म्हणत गेलं काही ना काहीतरी तुम्ही असं केलं असेल म्हणून तुला कोड होत गेलं, असं गेलं तसं गेलं. आणि म्हणून कोड ज्याला झालेल्या माणसाच्या जवळ सुद्धा कोणी जात नव्हते. परंतु ऍक्च्युअल कोड ही बिमारी कोणाला लागवड बिमारी आहे का, लागवड बिमारी नाही आहे, पण तरी सुद्धा कोड झालेल्या माणसापाशी सुद्धा कोणी माणसं जात नसत. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्यांचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्यांच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. आणि अशा प्रकारे जेव्हा मनुष्य मरतो आणि त्यांचा आत्मा त्याला सोडून जातो तर त्यावेळेस त्या आत्म्यावर अशा प्रकारचे अनेक जे काही संस्कार असतात तर ते संस्कार झालेले असतात. आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. आणि त्या आत्म्यावर झालेले संस्कार म्हणजे या जन्मामध्ये जिवंत शरीर असताना त्या माणसानं जे काही संस्कार तयार केलेले आहेत ते आपल्या आत्म्यासाठी की मला पुढच्या जन्मामध्ये काहीतरी राजा म्हणून जन्माला यायचं, नाही तर मोठा एखादा महाराज म्हणून जन्माला यायचं किंवा एखादा धनवान म्हणून जन्माला यायचं, याच्यासाठी जे संस्कार करते तर त्या संस्कारावर ठरल्या जाते
की ती आत्मा पुढच्या जन्मी कोणत्या रूपामध्ये जन्माला येणार. हिंदूचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे. आणि अशा प्रकारचा जो काही हिंदूचा सिद्धांत आहे, जो काही ब्राह्मणी सिद्धांत आहे, तर हा सिद्धांत मात्र भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताच्या अगदी वेगळा आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्म सिद्धांत आणि हिंदू कर्म सिद्धांत एकच असू शकत नाही. आणि जे काही आपण आतापर्यंत हे बघितलं, त्यामुळं जे काही भगवान बुद्धाचा सिद्धांत असेल किंवा जे काही ब्राह्मणाचा सिद्धांत असेल, तर हे सिद्धांत दोन्ही एक समान असू शकत नाही, ते फार वेगवेगळे आहेत. म्हणून हे दोन्ही एकत्र आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. आणि त्यामुळं हे दोन्ही कर्म सिद्धांत, जे काही भगवान बुद्धाचा सिद्धांत असेल आणि जे काही ब्राह्मणोत्तर कर्म सिद्धांत असेल, हा दोन्ही सिद्धांत समान, जे माणूस समान आहे असं म्हणतो, तो माणूस मूर्खपणाचे लक्षण आहे ते माणूस समजा, किंवा तो माणूस मूर्ख आहे तेव्हा तो असं म्हणतो. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शब्दिक मायाजाळापासून सावध राहा. आणि भगवान बुद्ध म्हणतो की जास्तीत जास्त फक्त एवढं सांगता येईल की अशा प्रकारचं जे काही लोक सांगतात किंवा जे लोकांच्या मनामध्ये भरवतात की जे काही भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे आणि जे काही ब्राह्मणोत्तर सिद्धांत आहे, तर हे सिद्धांत एकच आहे असे जे म्हणतात, याच्यामध्ये फसून जाऊ नका, या मायाजाळामध्ये तुम्ही फसू नका किंवा हे खरं मानू नका, अशा प्रकारचं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. गतजन्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? म्हणजे जे काही याच्या अगोदरचा काही जन्म असेल, तर त्या जन्मामधला काही या जन्मावर काही परिणाम होतो का? तर याबद्दल भगवान बुद्ध काय सांगतात हे आपल्याला बघायचं आहे. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. आणि भगवान बुद्धानं जे काही आपले कर्म आहेत त्या कर्मबद्दलचा सिद्धांत सांगितलेला आहे की तुम्ही या जन्मामध्ये ज्याप्रमाणे कराल किंवा जसं कराल तसंच तुम्ही भराल, असं भगवान बुद्ध सांगतात. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविषयी विना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. आणि त्यामुळं जे काही भगवान बुद्धाचा जो कर्मसिद्धांत आहे, तर भगवान बुद्धानं आपल्या जीवनामध्ये कर्मसिद्धांतावर खूप मोठा भर दिलेला आहे किंवा त्याच्याबद्दल खूप सारं सांगलेलं आहे. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्यांचा वर्तमान जीवनावर परिणाम हा पुरता मर्यादित होता. आणि भगवान बुद्धाचा जो काही कर्मसिद्धांत होता, तर तो सिद्धांत ना मागच्या जन्मावर आधारित होता ना पुढच्या येणाऱ्या जन्मावर आधारित आहे. तर भगवान बुद्धाचा जो काही सिद्धांत आहे, तो सिद्धांत याच जन्मामध्ये आणि त्याचे परिणाम सुद्धा याच जन्मामध्ये घडून येणार अशा सिद्धांतावर मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गत जन्मीच्या कर्मात अंतर्भाव आहे. माणूस गरीब कुळात जन्माला आला तर त्या सिद्धांताप्रमाणे त्यांचे कारण त्यांचे गत जन्माचे दुष्कर्म, तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गत जन्मीचे सत्कर्म. आणि अशा प्रकारचं जे काही अंतर्भाव या ठिकाणी सांगितलेला आहे की माणूस जर गरीब जन्माला आलेला असेल, तर जे काही सिद्धांत सांगतात तर त्या सिद्धांताप्रमाणे जे काही पूर्वीच्या जन्माचे काही जे दुष्कर्म, म्हणजे पूर्वीच्या जन्मात आपण काहीतरी वाईट केलेलं असेल म्हणून आपण गरीब घराण्यात जन्माला येतो, किंवा जर आपण गेल्या जन्मात काही ना काही चांगलं जर केलं असेल तर ते श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतो. जन्मतात माणसं काही व्यंग असले तरी त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. आणि अशाप्रमाणे एखादा माणूस जर जन्मताच काही व्यंग असेल, म्हणजे त्यांचं समजा कोणता एखाद्याला हात नसणं, म्हणजे याला आपण अपंग म्हणतो, तर हे असं अपंग येणं हे सुद्धा गेल्या जन्मीचं काहीतरी दुष्कर्माचं फळ आहे असं मानल्या जाते. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरणार नाही. सर्व काही गत जन्मीच्या त्यांच्या कर्माचे पुनर्नियोजन केल्यासारखे होईल. आणि यामुळं अशा प्रकारचं जे काही मानतात, अशा प्रकारच्या सिद्धांताला जे काही लोक मानतात, तर हा जो काही सिद्धांत आहे हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. आणि असं जर झालं तर प्रत्येक माणूस गेल्या जन्मामध्ये काही ना काहीतरी चूक केलेलीच असते. मग काही ना काही चूक केलेली असते म्हणजे या जन्मामध्ये कोणालाच पुण्य लाभणार नाही किंवा त्यांचा जन्म चांगल्या
जागी होणार नाही असं म्हणल्यासारखे आहे. हा विस्तृत कर्म सिद्धांत बौद्ध परिणित आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. आणि हा जो कर्म सिद्धांत आहे की मागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं केलं म्हणून श्रीमंत घराण्यात जन्म येणं, किंवा मागच्या जन्मामध्ये काहीतरी वाईट केलं असेल म्हणून या जन्मामध्ये काहीतरी एखाद्या गोरगरिबाच्या घरामध्ये जन्माला येणं, तर हा जो सिद्धांत आहे तर काही लोक म्हणतात हा सिद्धांत बुद्धाचाच आहे असं म्हणतात. असे म्हणजे भगवान बुद्धावर असे आरोप करण्यात येतात की हे भगवान बुद्धानंच असं सांगितलेलं आहे. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानत होता काय? परंतु खरं काय की भगवान बुद्ध अशा प्रकारचा काही सिद्धांत मानत होते काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामायिकता सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. आणि यामुळं याचं जर खरं प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर भगवान बुद्धाचा जो काही सिद्धांत आहे, भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे, तर हे धम्म लवकर न समजण्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला समजेल अशा भाषेमधून समजून घेणं आवश्यक आहे. गत कर्म हे माणसा समवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्म सिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणे या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. आणि अशा प्रकारे जे काही अशा प्रकारचे जे काही शब्द सांगतात, जे काही पुनर्जन्म असेल किंवा जे काही कर्म सिद्धांत सांगतात, तर अशामुळे जे काही वांशिकता असेल, जे काही परिवर्तनामुळे काही वांशिकता निर्माण होते, तर अशा नियमावर कर्म सिद्धांताची कसोटी लावता येते. जो दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. म्हणजे या ठिकाणी दोन प्रश्न सांगले जातात की त्या प्रश्नाचं उत्तर जर स्पष्ट झालं तर मात्र हे नेमकं भगवान बुद्धाचं काय म्हणणं आहे हे आपल्याला समजलं जाईल. त्यावेळेस पहिला प्रश्न हा की गत कर्माचा वारसा कसा लाभतो, त्यांची प्रक्रिया कशी असते. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असा निर्माण होते की जे काही गेल्या जन्मात केलेले जे काही कर्म असतील तर त्या कर्माचा वारसा म्हणजे त्या कर्मावरून या जन्मामध्ये आपण कोणाच्या म्हणजे चांगल्या धनदांडग्या माणसाच्या पोटी जन्माला येईल, श्रीमंताच्या जन्माच्या पोटी येईल का गरिबाच्या पोटी जन्माला येईल, तर हा जो वारसा आहे तो वारसा कसा लाभतो आणि त्यांची प्रक्रिया म्हणजे त्या जन्मात केलेले जे काही पाप असतील पुण्य असतील त्याच्यामुळं या जन्मामध्ये तो कोणाच्या पोटी जन्माला येईल, तर याची जी काही प्रक्रिया असते तर ती कशी असते असं या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते, ते वंशानुगत माता पितराकडून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. आणि यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जर वांशिकतेच्या दृष्टीने म्हणजे या जन्मामध्ये समजा पुनर्जन्म होता असं समजा, तर जे काही गत कर्माचं जे काही आपलं रूप होतं म्हणजे गेल्या जन्मात म्हणजे नेमकं माझं रूप कसं होतं आणि मी माणूसच होतो का जनावर होतो की एखादा किडा मुंगी होतो का एखादा पशु पक्षी होतो, म्हणजे याचं काही हे म्हणजे काही विचार आहेत का, याच्याबद्दल काही विचार आहेत का असे म्हणतात. आणि त्यानंतर स्वतः संबोधलेले असते म्हणजे हे जे काही रूप असेल तर हे रूप जे आहे हे मात्या पित्याकडून येते. आता माणूस आहे समजा, माणसाला आता जे बी काही समजा प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे, मी मागं सांगलो तुम्हाला प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे आणि प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे म्हणूनच आपण तो कोण ओळखीचा माणूस हे आपण ओळखू शकतो. आणि समजा सगळे माणसं जर सारखेच राहिले असते तर आपल्याला ती माणसं ओळखू आली असते का, म्हणजे हे कोण आपला की कोण दुसरा हे आपण ओळखूच आले नसते. तर अशा प्रकारचे जे काही माणसाचं रूप आहे तर हे रूप मात्या पित्यापासून येते का तो माणूस स्वतः तयार करतो, हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. आपल्या माता पितरापासून आपल्याला काय मिळते आणि त्यानंतर आपले जे काही आई वडील आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय मिळते. शास्त्र सांगते जेव्हा वीर्य जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो आणि वीर्य जंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रांवर प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ होय. म्हणजे माणूस म्हणजे बाळ हे कसं जन्माला येते या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्य जंतू यांच्या संयोगाने म्हणजे
दोन सजीव पदार्थाच्या दोन कणाच्या युतीने होत असतो। आणि अशा प्रकारे जे काही बाळ तयार होते ते अशा प्रकारे बाळ तयार कसं होते ते या ठिकाणी सांगलेलं आहे। आणि या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुधाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पितरामुळेच होते असे बुधाने सांगितले होते। आणि अशाच प्रकारे एक प्रश्न त्या ठिकाणी जे यक्ष नावाचा जे काही आहे माणूस तो माणूस बुधाकडे आला होता आणि बुधाला तो प्रश्न विचारला होता आणि त्या ठिकाणी बुधाने त्याला तसं सांगितलं होतं। त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते। आणि त्यावेळेस भगवान बुद्ध हे जे काही राजगृहाजवळ एक इंद्रकर पर्वत होतं तर त्या इंद्रकर पर्वतावर वास करत होते, राहायला होते। यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला हे अस्थि हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? आणि त्यावेळेस त्या यक्षाने भगवान बुद्धाला विचारलं की भगवान जे काही आपलं काही आकार आहे तर हे आकार हे कसं निर्माण होते, त्याच्यामध्ये जीव हे कसा निर्माण होते आणि मग ते जीव शरीर कसं धारण करतो किंवा या जीवामध्ये म्हणजे काही जे शरीर आहे तर या शरीरामध्ये हे अस्थि कशा म्हणजे आपले जे काय म्हणतात हड्ड्या तर या हड्ड्या कशा निर्माण होतात, हे जठर कुठून येते आणि म्हणजे प्रत्येक अवयव माणसाचे हे कुठून येते आणि जे काही आईचा गर्भ असेल त्या आईच्या गर्भात्यात हा आत्मा कसा लटकलेला असतो, म्हणजे हे आत्मा कुठून येतो आईच्या गर्भामध्ये। तर अशा प्रकारे तो यक्ष नावाचा जो काही माणूस आहे हे भगवान बुद्धाला विचारतो। याला भगवंताने उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद्ध, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो आणि या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावर पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते। आणि अशा प्रकारे जे काही मूल असते तर ते मूल पेशीपासून तयार होते आणि पेशीपासून तयार झाल्याच्या नंतर त्याचं घन पदार्थामध्ये एक रूपांतर होते आणि नंतर त्याचे घन पदार्थात रूपांतर झाल्याच्या नंतर त्याला केस येतात, नख येतात किंवा अलग अलग त्याचे पार्ट बनतात। अशा प्रकारचं एक रूप तयार होते आणि त्यानंतर जे काही आई जेवण घेत असेल तर त्या आईनं जेवण घेतलेल्या जेवणावर तो बाळ सुद्धा लहानाचं मोठं गर्भामध्ये वाढत असतो असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात। हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे। तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्याकडून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही, तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून हे काही सिद्धांत सांगू शकत नाही। आणि जे काही हिंदू धर्माचा जो काही सिद्धांत आहे तर ते सिद्धांत काय सांगते की जे काही मूल असते हे मूल आईच्या गर्भामध्ये वाढत नाही तर ते म्हणजे तयार होत नाही, तर ते कुठून तरी ते एक आत्मा येते आणि ती आत्मा मग तिथे प्रवेश करते आणि प्रवेश करून मग ते आत्मा तिथे तयार होते असा या ब्राह्मणोत्तर सिद्धांत आहे। आता गत कर्माचे स्वरूप असे काय असते हे दुसऱ्याच्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली जाते, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुण विशेष समजावायचा की स्वतः संपादलेला गुण समजायचा। आता यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण होते की जर समजा ब्राह्मणोत्तर जे काही कर्म आहे कर्म सिद्धांत आहे त्याच्यानुसार जर माणसाचा पुनर्जन्म होत असेल तर एखाद्या माणसाचा जो काही कर्म असेल तर तो कर्म त्या माणसामध्ये म्हणजे जन्म घेणाऱ्या बाळामध्ये वंशानुगत गुण विशेष समजायचा, म्हणजे वंशानुवंश म्हणजे एखाद्या आई वडिलाकडून आलेला असा समजायचा की त्यानं स्वतःच आपले गुण निर्माण केले आहेत। म्हणजे जसं काही आपल्यातली हुशारीपणा असेल, आपला मेंदू असेल, हातपाय असतील, हे त्या बाळानं स्वतः तयार केले का? नाही, असं होऊ शकत नाही। परंतु ब्राह्मणोत्तर समाजाचा जो कर्म सिद्धांत आहे तर त्या सिद्धांतानुसार मात्र हेच खरं आहे की ते स्वतः पुनर्जन्म घेतो, म्हणजे आपण आपल्याला स्वतः तयार करतो। आणि या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही। परंतु या किंवा त्या दृष्टीने त्यांचे उत्तर आले तरी या कर्म सिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? आणि या परीने जे काही असे विचार समोर येतात तर त्या दृष्टीनं जे काही हा कर्मसिद्धांत आहे तर हा कर्मसिद्धांत या कर्मसिद्धांताला काही अर्थ आहे की काही अर्थ नाही
हे आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रानुसार मुलात आई बापाचे गुण विशेष उतरतात आणि जे काही शास्त्र सांगते तर त्यानुसार जे काही आई वडील असतील त्या आई वडिलांचे काही जे गुण असतील तर ते गुण त्या मुलामध्ये काही अंशी सापडतात. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आई बापापासून देहापलीकडचे काहीच कळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गत कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही हिंदू धर्माचा कर्मसिद्धांत आहे तर त्या कर्मसिद्धांतामध्ये बाळ जन्माला केव्हा येते, त्याचा पुनर्जन्म होऊन तो बाळ जन्माला येते. म्हणजे असे हिंदू लोक सांगतात किंवा ब्राह्मण लोक सांगतात की पुनर्जन्म होऊन बाळ जन्माला येते. मग बाळ जर पुनर्जन्म होऊन जन्माला येत असेल तर मग त्याच्या माते पित्याचे जे काही गुण असतील तर ते गुण त्याच्यामध्ये उतरायलाच नाही पाहिजे. त्याच्यामध्ये गुण कोणते उतरायला पाहिजेत की गेल्या जन्मात त्यानं काय केलं, तो कसा होता, मोठा एखादा लढवाया होता की एखादा चोर होता, मग त्याचे गुण त्याच्यामध्ये उतरायला पाहिजेत. त्यात आई बापाचा काहीच भाग नसतो, सर्व काही बालक आपल्या बरोबरच आणते. आणि ही जे काही हिंदू धर्माचा जो कर्मसिद्धांत आहे याच्यानुसार जर विचार केला तर मुलगा समोर चालून कसा निघल तर हे सर्व कशावर डिपेंड असायला पाहिजे, त्याचे जे काही मागचे जे काही चालगुण असतील किंवा ते गेल्या जन्मात ते कसा होता याच्यावर अवलंबून असायला पाहिजे की ते कसा निघते. परंतु आपण काय म्हणतो की मायबापानं अशी शिकवून दिली का, किंवा मायबापानं असं शिकवलं का, किंवा मायबापाचे असे गुण होते का तुझ्यात उतरले, असं म्हणतो की नाही. म्हणजे भगवान बुद्धाचा जे काही सिद्धांत आहे ते काय सांगते की पुनर्जन्माला मानत नाही. भगवान बुद्धाचा जे काही हे सिद्धांत आहे तर ते कशाला म्हणते की आई वडिलापासून मूल तयार होते, म्हणून पुनर्जन्माचा कोणताही कर्म किंवा सिद्धांत त्याच्या अंगामध्ये येत नाही किंवा जन्म त्याच्या अंगात येत नाही. तर आई बापाचे काही जे सिद्धांत आहेत ते त्यांच्यामध्ये उतरतात. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धिस्ट पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध अशा बुद्धी विसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवत नाहीत. त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदला उत्तर दिलेले आहे. आणि अशा प्रकारचं एक जे दुसरं येथे सांगितलेलं आहे की एक दुसरं पुस्तक आहे मिलिंद प्रश्न म्हणून. तर त्या मिलिंद प्रश्न या पुस्तकामध्ये जे काही नागसेन राजा होता आणि एक मिलिंद नावाचा जे काही एक सुज्ञान माणूस होता, समजा अभ्यास करता माणूस होता, तर या राजामधलं आणि मिलिंद या सुज्ञान माणसामधले जे काही प्रश्न उत्तरे होते त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो आणि जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. म्हणजे जर माणसाची पुनरुत्पत्ती म्हणजे पुन्हा एकदा उत्पत्ती जर झाली नाही तर तो जे काही आपले कर्म असतील तर त्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो आणि जर उत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही असं म्हणणं आहे. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे स्पष्ट करा. आता या ठिकाणी जे काही नागसेननं सांगितलं होतं तर त्यावर राजा मिलिंद पुन्हा म्हणते की नागसेन एक उदाहरण देऊन स्पष्ट करा. म्हणजे हे जे काय आहे ना की एखादा माणूस जो आहे तर त्या माणसाची पुनरुत्पत्ती कशी होते तर याच्याबद्दल परत एखादं उदाहरण देऊन स्पष्ट करा असं राजा त्या नागसेनाला विचारते. तेव्हा नागसेन म्हणते, राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो, चोरणारा भिक्षापात्र ठरतो काय, शिक्षापात्र ठरतो काय. आणि या ठिकाणी तो एक प्रश्न त्या राजाला विचारतो की एखादा माणूस आहे ते माणूस एखादे कोणाचे तरी आंबे चोरतोय आणि आंबे चोरतोय म्हणून तो आंबे जो चोरणारा आहे याला शिक्षा व्हायला पाहिजे काय किंवा तो शिक्षापात्र ठरतो काय, म्हणजे तो अपराधी आहे समजा त्याला शिक्षा द्यायला पाहिजे काय. तर त्यावर ते जे राजा आहे ते राजा म्हणते की होय, म्हणजे तो आंबे चोरतो याचा अर्थ ते चोर आहे आणि चोर आहे याचा अर्थ त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का. मग जो काही नागसेन आहे नागसेन काय म्हणते की त्या माणसानं जे आंब्याची बी लावली होती तर त्यानं जी बी लावली होती यानं ते बियाचे आंबे नाही चोरले, ते तर बी त्या जमिनीमध्ये गेली आणि तिच्यापासून खूप मोठा झाड तयार झालं आणि त्या झाडाला दुसरे फळं लागलेले आहेत. त्या माणसानं जे झाड म्हणजे आंबा लावला होता तर ते आंबा हे नव्हतं, बल्कि या आंब्याच्या झाडाला जे आंबे लागलेले आहेत तर हे आंबे मी चोरलेत.
म्हणजे एखाद्या माणसानं चोरले, मग त्याला कशी काय शिक्षा व्हायला पाहिजे? अगर त्याचा जे आंबा होता, ज्यानं जे लावला होता, तेच आंबा अगर यानं चोरला असता तर याला शिक्षा व्हायला पाहिजे होती. तेव्हा ते नागसेन म्हणते की कारण त्याने जे आंबे चोरले आहेत ते लावलेल्या आंब्याचे परिणाम स्वरूप होते. आणि त्यावेळेस ते नागसेन आपलं ते राजा काय म्हणते की त्या माणसानं जी कोय लावली होती, जे बी लावलं होतं, जे आंबा लावला होता, त्याच आंब्याचं मोठं झाड तयार झालं आणि त्याच आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले आहेत आणि त्या आंब्याचे आंबे या माणसानं चोरले, म्हणजे म्हणून तो दोषी ठरेल. आणि त्यानंतर नागसेन म्हणते त्याचप्रमाणे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. आणि अशाच प्रकारे ते नागसेन म्हणते की अशाच प्रमाणे ज्याप्रमाणे की अगोदर काहीतरी आपण केलेलं असेल, काही ना काहीतरी बी लावलेली असेल आणि त्या बियापासून मोठं काहीतरी झाड तयार झालेलं असेल आणि झाड तयार होऊन नंतर त्याला परत फळ लागले असतील, ते फळ जसे मी चोरलेले आहेत आणि तेव्हा त्याचं जे काही फळ मला मिळायला पाहिजे किंवा ते दोषी असल्यावर जे काही शिक्षा मला मिळायला पाहिजे, तर हे त्यावेळेची सुद्धा शिक्षा मला मिळायला पाहिजे, असं त्या ठिकाणी ते नागसेन म्हणते. वा छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? आणि त्यावेळेस परत आणखी ते राजा काय विचारते की जेव्हा या नामरूपाने म्हणजे या एखाद्या माणसाने जे काही कर्म केले तर त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्म ही माणसाबरोबर जातील. आणि ज्याप्रमाणे माणसाची सावली असते, ते माणसाची सावली कधी माणसाला सोडते का? सोडत नाही. त्याचप्रमाणे माणूस जे काही आपले केलेले जे कर्म आहेत, तर हे कर्म त्या माणसाला कधीही सोडत नाही, ते कर्म त्याच्या सोबतच चालतात. पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? तेव्हा नाही. म्हणजे ते राजा म्हणते की अशा प्रकारचे जे काही कर्म असतील तर हे कर्म कोणाला दाखवता येतात का? त्यावेळेस नागसेन म्हणते की नाही. मग एक उदाहरण देऊन स्पष्ट करा. मग ते कसं दाखवता येत नाही तर एखादं उदाहरण देऊन सांगा. तेव्हा तो नागसेन म्हणते वृक्षाला जी फळे अद्याप यावयाची आहेत ती हे राजा दाखविता येतील काय? आता जे आंब्याची कोय लावली त्याच्यापासून एखादं आंब्याचं झाड तयार झालं. आता आंब्याचं झाड तर तयार झालं पण त्याला फळं नाही लागले, तर मग त्या माणसानं जे लावलेली जी आंबा होता तो आंबा या आंब्याला दाखवता येईल का? कारण त्या आंब्याला आंबेच नाही लागले, तर मग त्या आंब्याला आंबा दाखवता येईल का? आपल्याला दाखवता येत नाही. त्याचप्रमाणे आपण जे केलेले काही कर्म असतील ते कर्म सुद्धा आपल्याला दाखवता येत नाही कुठपर्यंत? जोपर्यंत त्या कर्माची फळं समोर आपल्या येणार नाहीत तोपर्यंत. आणि एक ना एक दिवस त्या कर्माची फळं आपल्या समोर येणार आहेत आणि त्यामुळं त्या कर्माची फळं आपल्याला मिळणारच आहेत. ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? आणि अशा प्रकारे दुसरं असं या ठिकाणी म्हणतात की भविष्यामध्ये येणारे जे काही फळं आहेत तर ती फळं येता आहेत का तिथं आहेत, म्हणजे या झाडाला आहेत का दुसऱ्या झाडाला आहेत असं म्हणता येईल काय? तर तेव्हा तो राजा म्हणतो की निसंशय नाही. त्याप्रमाणे हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाहीत. आणि अशाच प्रमाणे म्हणतो ना आपण की जोपर्यंत समजा पायली भरत नाही तोपर्यंत त्या कर्माचे फळ मिळत नाही. तर अशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा जोपर्यंत ते फळ तयार होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ते फळ दिसणार नाहीत. आणि त्यानंतर तो राजा म्हणतो वा छान नागसेना. आणि त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही कर्म आणि कर्माचे फळ या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत.